महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे। देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच खतखत बोलून दाखवली। मतदारसंघातील विकास कामांमध्ये महायुतीतल्या मित्रपक्षातील नेत्यांकडून अडथळे निर्माण करून त्रास दिला जात असल्याची तक्रार आमदार आहिरेंनी केली। बघूया। महिला सक्षमपणे एका भावाच्या साथीने या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण अनेक प्रकारचे अडथळे हे मला आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। अनेक प्रकारचा त्रास हा दिले गेलेला आहे। दादा, आपण जशी आम्हाला शिस्त लावता आणि आपल्या शिस्तीमध्ये बांधून आम्ही महायुतीचे धर्म पाळतो आणि आपल्या शब्दापुढे आम्ही बिलकुल नाहीये दादा, तसाच कुठेतरी तशी शिस्त ही आपल्या मित्र पक्षांच्या लोकांना पण असली पाहिजे की जेणेकरून हा वादविवाद घडवण्यात काही अर्थ नाहीये आणि कुठेतरी महायुतीमध्ये वाद आहे आणि त्याला तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना उत्तर द्यावं लागतं। ही दुर्दैवाची बाब आहे माझ्यासाठी, कारण आज पत्रकारांनी माझ्या समोर आपल्याला एक छोटाशा श्रेयवादाचा प्रश्न विचारला आणि त्याचं मला खरोखर वाईट वाटतं आहे। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। नांदेडच्या भिलवडी तालुक्यातील थडीसावळी येथे 4.5 एकरातील साठवून ठेवलेला हरभरा अज्ञातांना जाळून टाकला। काही मिनिटातच हरभऱ्याची राख झाली। या विरोधात शेतकऱ्यांना पोलिसात तक्रार दाखल केली। राहुरी तालुक्यातील मानोरी गावात बिबट्यानं भर दिवसा धुमाकूळ घातला। शेतात चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरती बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला। त्यामुळे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। मनमाडच्या वेशीपर्यंत बिबट्याचा शिरकाव झाला असून शहरापासून जवळच नागापूरच्या नदीलगत 2 बिबटे फिरत असल्याचं आढळून आलं। बिबट्याच्या मुक्त संचारामुळे मनमाडसह नागपूरच्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। रेल्वे स्थानकावरती बाहेरच्या राज्यातील नागरिकांना तिकीट घेण्यासाठी टोकन सिस्टम सुरू केल्याचा आरोप मनसेनं केला। यावेळी रेल्वे स्थानकावरती जाऊन मनसेचे पदाधिकारी सचिन कदम यांनी याबाबत जाब विचारला। यावेळी मध्यस्थी केलेल्या जवानांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मराठी आणि हिंदीवरनं शाब्दिक बाचाबाची झाली। लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे स्कॉर्पिओ गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झालेत। अहिल्यानगरमधल्या सावेडी परिसरातील तरुणांनी छत्रपती संभाजीराजेंची वेशभूषा करून छावा चित्रपट पाहिला। ढोल ताशे वाजवत घोड्यावरती मिरवणूक काढून सहकुटुंब या तरुणांनी चित्रपटगृहात जाऊन छावा बघितला।